विसर्जनासाठी आम्ही जी उचलायला गेलो तेव्हा ही मूर्ती उचलत नव्हती, म्हणून 5-6 जणांनी ती उचलायचा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याच्या अंगात देवीचं वारं आलं. 71 वर्ष आहे, हिचं विसर्जन होत नाही. 71 वर्षापूर्वी जेव्हा ह्या देवीची स्थापना झाली आणि ज्यावेळी आम्ही विसर्जना दिवशी ही देवी, जेव्हा 2 मुलं आमची कार्यकर्ते जेव्हा ही विसर्जनासाठी आम्ही जी उचलायला गेलो तेव्हा ही मूर्ती उचलत नव्हती, म्हणून 5-6 जणांनी ती उचलायचा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याच्या अंगात देवीचं वारं आलं आणि तिने सांगितलं की मला इथून जायचं नाही, माझी स्थापना इथेच करा. त्यापासून आज तागत 71 वर्ष आहे, हिचं विसर्जन होत नाही. फक्त ही मूर्ती आम्ही आगमनाच्या अगोदर म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या अगोदर ही मूर्तिकाराकडे आम्ही कलरिंगला आणि दरवर्षी साडी नेसवायला देतो. हिचं आगमन होतं, एकदम जल्लोषात होतं, पण हिचं विसर्जन होत नाही. ही जागृत देवस्थान आहे, म्हणजे इथे तुम्ही एखादा भक्त इथे काय त्याची मनोकामना असेल त्याने ती इथे व्यक्त केली तर ती इथे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती नवसाला पावणारी, हाकेल धावणारी दुर्गा माता असं बोलतात. आणि हे एवढं जागृत देवस्थान आहे की म्हणजे इथे चुकीचं असं काही चालत नाही. त्यामुळे इथे सर्व एकदम जे आपल्या रीतीनुसार होतं, जी आपली परंपरा आहे त्याप्रमाणेच इथं प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळं होतं. यंदाचं थीम म्हणजे यावर्षी आम्ही द्वारका इकडे साकारलेली आहे. द्वारकेमध्ये देवीची स्थापना केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, हे डेकोरेशन आहे. यंदाचं उत्सवाचं 71 वर्ष आम्ही मोठ्या थाटामाटात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत आहोत. या दुर्गा मातेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 71 वर्षापूर्वी जेव्हा या देवीची आम्ही स्थापना केली, ही मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार कैलासवासी राम सारंग, राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली मूर्ती आहे.